कृष्णत्वदीय पदपंकज पंजरान्ते अद्येव मे विश्वमानसराज प्राणप्रयाण समयक भवात फिरते कंठावरोधनयो स्मरणं पूर्णेन्दु सुन्दरमुखार दरविन्दनेत्रा कृष्णार्पणमस्तु अहं न जानामि करारविन्देन पदारविन्दम् वटस्य पत्रस्य पुटे बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि अज्ञानानं तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय।
संगीतमय माझं बोलताना ऐकू थोडं कमी करायचं, किंचित ते कोराव द्यायचं, किंचित बोलताना. संगीतमय श्री गोविंद प्रभू कथा ज्ञानयज्ञ सोहळा, गोंदनापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा. कथेचं आपला आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाचं कितवं सत्र आहे? 17वं सत्र आहे. 17 नंबरचं सत्र. आणि या कथेच्या अनुषंगाने या ठिकाणी मला साथ देणारे आमचे दोघंही कलाकार, साऊंड सिस्टीमवाले, मंडपावाले, कथाश्रवण करणारे आपण सर्वच भगवंताच्या चरणी प्रणाम करून कथेला प्रारंभ करतो. ज्यावेळेस आम्ही भगवंताच्या दरबारामध्ये जातो ना, भगवंताची भक्ती करायला निघतो, त्यावेळेस अनेक प्रकारच्या कल्पना माणसाच्या मनात विचार येतात, प्रश्न निर्माण होतात. प्रश्न त्यालाच निर्माण होतात जो चिकित्सक असतो. रिकाम्या माणसाला प्रश्न निर्माण होत नाही. हल्ली काय झालं, आपल्याला रिकामं राहण्याची सवय जास्त झाली. माणसाने स्वतःला जर एखाद्या गोष्टीत, एखाद्या क्रियेत जर व्यापून घेतलं, जसं आता हे आपले वाघोद्याचे दादा आहेत, त्यांना रांगोळीची कला त्यांना प्राप्त आहे आणि त्या रांगोळीच्या कलेमधून ती त्यांची जी सेवा आहे, जी भक्ती आहे, ते भगवंताच्या चरणी समर्पित करतात. जशी ती आमची महादाईसा श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये राहायची आणि ती रांगोळी काढायची, झाडझूड करायची. श्रीप्रभू बाबा ज्या ठिकाणी जायचे ना, ज्या रस्त्याने जायचे, त्यांच्या पायाला दगड टोचू नये म्हणून ती सगळी दगडं उचलायची, खडे उचलायची, बाजूला टाकायची. काटे कुठे असतील ती उचलायची, श्रीप्रभू बाबांच्या पायाला लागू नये, त्रास होऊ नये. ही सेवा आहे. आणि त्या सेवेच्या माध्यमातून तो देव, त्या दास्याच्या माध्यमातून तो देव आपल्याला जोडायचा आहे. आणि हेच तर आमचे स्वामी सांगतात ना, की ते दास्य मोचक, ते दास्य मोचक आहे, जीवाचं मुंचन करणार आहे. आणि ह्या दास्याच्या माध्यमातून आपल्याला मुक्तीच्या दिशेने जायचंय, मोक्षाच्या दिशेने जायचंय. इकडे जे चालू आहे ते दास्य चालू आहे, इकडे जे चालू आहे तेही दास्यच आहे. परमेश्वराच्या लीळा सांगणं हे दास्यच आहे. मी सुद्धा दास्यच करतोय, ते सुद्धा दास्यच करताय. स्नान घातलं का? दंडोत घातले का? प्रसव मोडा देवाला. सर्वांनी प्रसव मोडा. आपल्या निष्काळजीपणामुळे ती देवपूजा खाली पडली. कथा आटोपल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आणि तिथून 2 दंडवत घालायचे, प्रसव मोडायचे. हा निष्काळजीपणा आपल्या ठिकाणी काय येतो? एक तर आठवण राहत नाही, विसर पडतो, किंवा मग आळस, काही होत नाही. कुठली गोष्ट आपण एखादी जर समजा एखाद्या जर काही नाही होत, काय होतं, सहज म्हणून टाकतो, काहीही होत नाही. परंतु जर विचार केला तर खूप काही होऊ शकतं. काय करायचं हे आपल्या हातात असतं. एक सद्गुरू वामनराव पै म्हणून आहेत, ते म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस बाबा, तुला तुझं जीवन घडवायचं आहे. मागे एक फेसबुकला एक फोटो आला होता सर, तो फोटो मी बघितला, मला फार आवडला. एक
पाषाण आहे, एक दगड आहे आणि तो दगड म्हणजे त्या दगडाची मूर्ती आहे. ती मूर्ती कशाची? ती माणसाची मूर्ती आहे आणि ती मूर्ती, त्या मूर्तीच्या हातामध्ये छन्नी आहे, हातोडा आहे आणि ती मूर्ती स्वतःला घडवते. कमरेपासून खालचा भाग पूर्ण दगड आहे, पूर्ण पाषाण आहे, इकडचा भाग मांडीचा भाग तीच मूर्ती आपल्या हाताने फोडते आहे आणि तो मनुष्य म्हणजे दगड असलेला पाषाणाचा तो आपल्या हाताने छन्नी आणि दगडाने स्वतःला घडवतोय. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्याला आपलं जीवन घडवता आलं पाहिजे. जीवन घडवायचं आहे ना तुम्हाला, मग ते जीवन घडवण्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल, कार्य करावं लागेल. आध्यात्मिक विषय बाजूला ठेवा, परंतु तुम्हाला समाजामध्ये जगायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? काहीतरी करावं लागेल. रिकाम्या माणसाला समाजामध्ये किंमत, काही किंमत आहे का रिकामचोट माणसाला? काहीही किंमत नाही. असं आहे. एकदा झालं काय, एक संत प्रवासाला निघाले आणि प्रवासाला निघाल्यानंतर बस स्टँडवर गेले. तिथं एक मुलगा बसलेला होता. त्या साधूने त्यांना विचारलं, म्हटले का रे बाबा? म्हणे काय करतो? म्हणे काही नाही, बसलोय. म्हणे तुझं लग्न झालं का? म्हणे नाही. म्हणे बर. म्हणे काही कामधंदा करतोस का? म्हणे नाही करत. म्हणे मग? म्हणे मी इथं बसून असतो. म्हणे दिवसभर? म्हणे हो, दिवसभर बसून असतो म्हणे, मी शांत बसतो म्हणे. इकडं बघा, इकडं बघा, ते करतात बरोबर. हो, तुम्हाला लई काळजी आहे साऱ्या जगाची. बरोबर करतात ते, त्याच्यावर काहीतरी ठेवा, नाही तर बसा एक दोन जणी. असं सारखं मावशी, ओ मावशी तुम्ही सारखं पुढं या, इकडं आली इकडं. हा असं असं थोडं पुढं पुढं सरका, थोडं सरका पुढं पुढं मंडळी. हा काही डोंगर अवघड आहे बाय, यांचं काम अवघड राहतो. या बाय. बरं वाटलं ना? दोघी तिघी जणी तरी उठल्या. परत कोणी म्हणायला नको तिथं गेल्यावर बाबाने आमची उडबस केली नाही, म्हणून थोडीशी उडबस केली तुमची. झालं काय? आता त्यांनी विचारलं, म्हणे तू काहीच काम करत नाही का? म्हणे नाही, काहीच काम करत नाही, रिकामा बस. अरे रिकामा कशासाठी राहतो? म्हणे बाबा काहीतरी काम कर, काहीतरी उद्योग व्यवसाय कर, धंदा कर, म्हणे तुझं जीवन घडेल म्हणे. म्हणे काय करू? म्हणे इथं बसून राहण्यापेक्षा काहीतरी कामधंदा कर म्हणे, नोकरी कर म्हणे, नाही तर स्वतःचा एखादा व्यवसाय टाक, काहीतरी उद्योग कर म्हणे. म्हणे त्याच्याने काय होईल? म्हणे तुला पैसे येतील. म्हणे पैसे आल्याने काय होईल? म्हणे तुझं चांगलं घर होईल, इथं बस स्टँडवर बसण्यापेक्षा तू तुझ्या घरी राहशील म्हणे. म्हणे मग घर बांधल्यानंतर काय होईल? म्हणे घर बांधल्यानंतर लोक तुझा विचार करतील की यांनी चांगलं घर बांधलं, कष्टाळू दिसतो, याला एखादी बायको बिको भेटल म्हणे. अशी तर काही बायको देणार नाही म्हणे तुला कोणी. म्हणे मग त्याच्याने काय होईल? म्हणे तुला मुलं वगैरे होतील, परिवार होईल म्हणे तुझा. म्हणे मग त्यांच्यासाठी तू अजून धडपड करशील, चांगलं कार्य करशील म्हणे, नाव कमावशील, सगळा परिवार तुझी सेवा करेल, तुझी पत्नी तुझी सेवा करेल. आणि म्हणे मग ते केल्याने काय होईल? म्हणे ते सगळं केल्यानंतर तू आरामशीर बसून राहशील आणि आरामात खाशील म्हणे. तो मुलगा म्हणतो, मग एवढं सगळं केल्यानंतर जर आरामात बसायचंच आहे, मी आता या आरामातच बसलेलो आहे. अशा असतात. एवढं सगळं केल्यानंतर काय होणार आहे? मी बसणारच ना, त्यावेळेसही बसायचं आणि आता बसायचं, त्याच्यापेक्षा आताच बसून राहतो. असे काही नुसतेच जन्माला येतात. बरेच जीव असे आहेत. आता आम्ही प्रवास करतो, काही लोक शेतामध्ये गाड्या चालवताना, मोटरसायकल चालवतात ना, शेतामध्ये जाताना मोटरसायकल शिकतात. त्यांना काही नियम माहिती नसतात गाड्या कशा चालवायच्या, कशाचंच नॉलेज नसतं.
ज्याप्रमाणे गुरं रस्त्यावर चालतात अगदी अशा पद्धतीने हे मोटरसायकलीवाले रस्त्याने चालत असतात। आणि मग हे जे ऍक्सिडेंट होतात, एवढे मोठे मोठे अपघात होतात, त्या अपघाताचं कारण काय? ते हे कारण आहे नॉलेज नाही, ज्ञान नाही, समजून घेण्याची इच्छा नाही, शिकण्याची इच्छा नाही, हॉर्न वाजवायचं माहिती नाही, लाईट लावायचं माहिती नाही, इंडिकेटर लावायचं माहिती नाही। आता नवीन आता या बाया स्कूटी शिकून राहिल्या, बऱ्याच बाया स्कूटी चालवतात, जायचं राहतं उजव्या बाजूला आणि इंडिकेटर देतात डाव्या बाजूचं, गाडीला ब्रेक दिलेले आहेत, गाडी ब्रेकने थांबायची ते पाय खाली करतात, समोर एखाद्याची गाडी आली त्याच्या गाडीवर घुसतात आणि वरून अजून त्याला शिव्या देतात। किती अवघड आहे कार्यक्रम हा। हे ज्ञान नाही ना, अज्ञान। मग प्रत्येक गोष्टीचं ज्ञान माणसाला असणं गरजेचं आहे। गाडी चालवण्याचं ज्ञान पाहिजे, कपडे धुण्याचं ज्ञान पाहिजे, भांडे घासण्याचं ज्ञान पाहिजे, बसण्याचं ज्ञान पाहिजे, उठण्याचं ज्ञान पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे। ज्ञानाशिवाय कुठली गोष्ट नाही। काही लोकांना बसण्याचं ज्ञान नसतं, कथेमध्ये आले, प्रवचनामध्ये आले, पोथीमध्ये आले, बाबा शास्त्र निरूपण करतायत, भगवंताच्या आगाध लीळा सांगतायत, ते बसले बाबाकडे पाय करून, लय कंबरट दुखून आलं म्हणे, बाबा चालते म्हणे तुमचं, आम्ही इथंच येतो। बसण्याचं ज्ञान नाही, बोलण्याचं ज्ञान नाही, चार माणसांमध्ये काय बोलायचं याची अक्कल नाही, हसण्याचं ज्ञान नाही, कसं हसायचं त्याचं सुद्धा ज्ञान आहे ना। फिदी फिदी हसायचं का कसं हसायचं, चालण्याचं ज्ञान नाही, चालण्याचं सुद्धा एक ज्ञान आहे। एखादी बाई जर अशी पळत आली, कसं वाटतं तुम्हाला? अशी पळत आली एखादी बाई इथून, चालेल का तसं? चांगलं वाटेल का ते? तिला व्यवस्थित द्यावं लागेल, डोकं विंचरण्याचं ज्ञान असलं पाहिजे। काय भांग पाडतात बाया, तुमचं बरं आहे, तुम्ही ग्रामीण भागातले आहे, तुमची इथली नाही गोष्ट। मी आता ते तिकडं फिरतो ना, लांब लांब जातो ना, तिकडच्या गोष्टी। कपडे घालण्याचं ज्ञान नाही, जेवढे कपडे अंगावर जास्त तेवढी स्त्री चांगली दिसते। आपले कपडे घातल्यानंतर चांगलं नाही दिसत माणूस। आपले कपडे कोण घालतात माहिती का तुम्हाला? ज्याला अंग प्रदर्शन करायचंय ते अपूर्ण कपडे घालतात, आणि ज्याला संस्कृती टिकवायची ना ते पूर्ण कपडे घालत असतात। नुसत्या श्रीप्रभू बाबाच्या लीळा नका ऐकू, त्या लीळेमध्ये देवानी काय सांगितलेलं आहे। या श्री गोविंद प्रभू चरित्रामध्ये मानवी संस्कृती, आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं दर्शन घडलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी जी जी व्यक्ती चुकलेली त्या त्या व्यक्तीला श्रीप्रभू बाबा रागवलेत, असं कर, तसं कर, असं वागायचं नाही, तसं वागायचं नाही। बाकी श्रीप्रभू बाबांनी ज्या लीळा केल्या त्या लीळेच्या मागचा हेतू वेगळा होता, त्यामागे कोणत्या जीवाला काय द्यायचं हा हेतू वेगळा होता। परंतु बऱ्याचदा श्रीप्रभू बाबांनी बऱ्याच भक्तांना, बऱ्याच जणांना शिक्षा सुद्धा केलेली आहे, दामोदराला सुद्धा शिक्षा केली आहे, बऱ्याच भक्तांना शिक्षा केली, महादाईसाला शिक्षा केली स्वामींनी, त्या श्रीप्रभू बाबांनी माहीमभट्टाला शिक्षा केलेली आहे, कोथळोबासाला शिक्षा पण केलेली आहे श्रीप्रभू बाबांनी। समजून घ्या तुम्ही, शिक्षा पण का केलं? जो चुकतो तोच शिकतो, जो चुकणारच नाही तो शिकेल कसा? तुम्ही जर सायकल चालवायचं शिकलेच नाही, त्या सायकलीवर बसलेच नाही, तुम्हाला चालवता येईल का?
तुम्ही सायकल चालवायला घ्या, तिच्यावर बसा, ती चालवण्याचा प्रयत्न करा, आणि जर समजा ती चालवता चालवता तुम्ही पडले, 2-4 वेळा ढोपरं फुटल्याशिवाय सायकल तर येतच नाही बा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, प्रत्येकाचा अनुभव आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या सरावाने होत असतात, हळूहळू अनुभव येत जातात माणसाला, नाही का. जेवणाचं सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी काल परवा, की जेवण वाढत असताना सगळ्यात अगोदर काय वाढावं, कसं वाढावं ते सुद्धा सांगितलं होतं. काय वाढावं, कसं वाढावं ते सांगितलं, काय वाढावं ते नाही सांगितलं. कसं वाढावं, ताट पुसून घ्यावं, त्याच्यावर पाली फिरलेले असतात, घाण असते, धूळ असते, त्याला फडक्याने ते ताट धुवून घ्यावं, नाही तर ओल्या फडक्याने पुसून घ्यावं. त्यानंतर त्याच्यामध्ये वाट्या ठेवाव्यात विशिष्ट पद्धतीने. त्या वाट्याला वाट्या चिटकून, नाही तर 1 वाटी साळेगावला 1 वाटी माळेगावला असं नाही, वाट्यांना वाट्या चिटकून ठेवायच्या. भात व्यवस्थित एका कोपऱ्यात भात ठेवायचा, त्याला चिटकून लोणचं ठेवायचं, त्याला चिटकून मिरची ठेवायची. मिरची नका ठेवू बरं का माझ्या ताटात, तुम्ही 2 दिवसापासून कर केलाय, पंचायत होऊन राहिली इथं. मग भाजी ठेवायची, 2-3 सुक्या भाज्या ठेवायच्या, मग कढी टाकायची, मग ओली भाजी टाकायची, वरण टाकायचं, मध्यभागी भात ठेवायचा किंवा कोपऱ्यात भात ठेवला, मध्यभागी आमचं ते भाजन असतं मार्ग पद्धती, त्याच्यामध्ये मध्यभागी ग्लास असतो, त्याच्यावर ते भाजन, मग ते मीठ वगैरे. सगळ्यात अगोदर मीठ वाढत असतं, आणि ज्याचं मीठ खातात त्याच्याशी नीट राहावं लागत असतं. असं आहे, म्हणतात ना, आम्ही त्यांचं काय खाल्लेलं आहे, कर्णाने का बरं साथ दिली. कर्ण म्हणतो, मी दुर्योधनाचं काय खाल्लेलं आहे, काय खाल्लंय, साबुदाणा. कोण म्हणून राहिलं इकडं, तुम्हाला आवडतो का साबुदाणा. कर्ण म्हणतो, मी त्यांचं मीठ खाल्लेलं आहे, आणि मी मीठ खाल्ल्यामुळे मी दुर्योधनाची साथ सोडू शकत नाही. अलग लक्षात. अशी ती ताट वाढण्याची पद्धत आहे. पाण्याची पद्धत, गडू ठेवायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं, घाण कचरा पडू नये. पाणी शोधून घ्यायचं, पाणी शोधण्याची पद्धत आहे. आता ती जुनी पद्धत राहिलीच नाही, आता सगळं फिल्टरच झालं सगळीकडं. त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम सोपा आहे ना आमचा येणाऱ्याचा सोपा झाला. अशा पद्धतीचं ते सगळं आपल्याला नियोजन, आसन, बैठक व्यवस्था सुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टीत या छोट्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जर आपल्याला जर शिकल्या, आणि या असं नाही काही आपल्या कार्यक्रमामध्येच तुम्हाला कामात येतील असं नाही. तुम्ही तुमच्या ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न करायचंय, आणि ह्या जर गोष्टी जर तुम्ही मुलीला शिकवल्या, तुमच्या ह्या गोष्टीमुळे तुमचे जे संस्कार आहेत ते संस्कार दिसत असतात. अलग लक्षात. पदार्थ बनवण्याच्या काही पद्धती आहेत. नुसतं मीठ मिरची टाकायची, पदार्थ बनवायचा म्हणून बनवायचा नसतो, त्याला अंतःकरणापासून त्यात लक्षपूर्वक बनवायचा असतो. आता मी काही घरी जातो, काही घरी गेल्यानंतर काही घर असे आहेत माझे ठराविक, मी त्या घरी मुद्दामून जातो. त्या घरी गेल्यानंतर मला ते, म्हणजे आता मी चहा पिणं बंद केलं, पण मी पहिले चहा प्यायचो. तर चहा असा बनवला जायचा त्या घरी, तर होटाला, या खालच्या होटाला दुसरा वरचा होट चिटकून जायचा. इतका गोड नव्हता बरं का, गोड नव्हता चहा, गोड नसायचा, फिक्काच चहा, परंतु इतका घट्ट चहा असायचा. ती चहा बनवण्याची एक पद्धत आहे. साबुदाणा बनवण्याच्या अनेक पद्धतीत अनेक बायांच्या हातचा साबुदाणा खाल्ला, परंतु एका घरी गेलो, त्या घरी असा साबुदाणा बनवते ती बाई, तो खातानाही चांगला लागतो आणि पोटात गेल्यानंतर सुद्धा त्रास होत नाही, पचायला हलका. साबुदाणा तोच असतो. आणि दुसऱ्या एका घरी गेलो, तिथं साबुदाणा खाल्ला, रात्रभर झोपू दिला नाही त्या साबुदाण्याने. असं होतं. म्हणजे पदार्थ तोच आहे, सगळं तेच आहे, मीठ मिरची वगैरे सगळ्या गोष्टी त्याचे. करायचं काय हे सुगरणीच्या हातात असतं. भाकर तीच आहे, पीठही तसंच आहे, पाणीही तसंच आहे.
आता ती सुगरण कशी बनवती भाकर, त्या भाकरीचा पापुद्रा वर आला पाहिजे आणि पत्नीचं जितकं प्रेम पतीवर आहे किंवा ज्या खाऊ घालणाऱ्यावर जितकं स्नेह आहे खाणाऱ्यावर तितकी ती भाकर फुलते. बऱ्याच जणांना चपात्या बनवता येत नाहीत. चपात्या बनवतात बाया, काळ्या करून टाकतात, नाही तर ह्या जाड्या भरड्या करून टाकतात. कच्च्या पक्क्या शिजले व्यवस्थित, त्याला लाटतही नाही, भाजतही नाही, काहीच नाही. असं आहे. मी पहिल्यांदा खिचडी बनवली होती, आता दीड एक महिन्यापूर्वीची गोष्ट. पहिली खिचडी आयुष्यात कधीच काहीच रेसिपी बनवली नाही, पहिलीच खिचडी. पहिल्यांदा खिचडी बनवली, काही साहित्य वगैरे नव्हतं माझ्याकडे. नॉर्मल जसं आपलं ते चहा उकळायचं भांडं असतं ना, ते भांडं होतं. त्या भांड्यात मी खिचडी बनवली आणि ती खिचडी नॉर्मल कचवट राहिली थोडीशी, तरी सुद्धा मला लाज वाटू लागली. खाणारा मी एकटाच होतो. खाल्ली मी ती खिचडी. पण दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मी खिचडी बनवली, त्यावेळेस काय बाई खिचडी बनवून अशी खिचडी बनवली. आता तर खिचडीमध्ये आता तर एक्सपर्ट झालो. आमची खानदेशी खिचडी नंबर 1. आणि त्याला मसालाच पाहिजे असंही काही नाही, मीठ मिरची टाका, फक्त त्याचं एक माप आहे. प्रत्येक गोष्टीचं एक माप ठरलेलं आहे. त्या मापात जर टाकली, आता आमच्या भागामध्ये म्हणजे आमचा जळगावचा जो अर्धा भाग आहे, त्या अर्ध्या भागामध्ये खाद्यांची जी पद्धत आहे ती वेगळी. आता आपण तुम्ही म्हणसान बाबा हे काय गोविंद प्रभू चरित्र सांगायचं, तर खायच्या प्यायच्या गोष्टी सांगून राहिल्या आज. तर याच्यासाठी सांगतोय का श्री प्रभू बाबांच्या चरित्रामध्ये आपल्याला अनेक खाद्यपिद्य ज्या वस्तू आहेत, त्या खाद्य वस्तूंची नवाळी बघायला मिळते. म्हणजे नवीन आश्चर्यचकित होणाऱ्या, नवीन माहीत नसलेल्या वस्तू, माहीत नसलेल्या गोष्टी या श्री प्रभू चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या कशा पद्धतीने बनवतात, ते बनवण्याची पद्धत कशी आहे हे समजून घ्या. आमचा जो खानदेशातला जो अर्धा भाग आहे, त्या अर्ध्या भागामध्ये 99% म्हणजे आमचा जो भाग आहे इकडचा, जळगाव पासून तिकडे पार मग शिरपूर वगैरे गुजरातच्या जवळजवळ अर्धा पट्टा, तिकडे चाळीसगाव वगैरे जो भाग आहे तो सर्रास 99% लोकांच्या घरी संध्याकाळी खिचडीच असते. 99% रेशनच्या तांदळाची खिचडी बनवतात, परंतु त्या खिचडीला इतकी जबरदस्त चव असते, तर ती खिचडी सगळं घरदार खातं. उरलेली खिचडी सकाळी गरम करून लहान मुलंही खातात, सगळे खातात. खायलाही सोपं, करायलाही सोपं. काही पिठलं पोळी, असे काही पदार्थ, मांडे वगैरे असे पदार्थ आहेत असे. पण इकडचा जो भाग आहे आमचा, म्हणजे जळगाव जिल्ह्यातला, म्हणजे यांचा भाग सावदा, फैजपूर, वागोदा, भुसावल, रावेर, यावल परिसर हा जो आहे, बरोबर ना, त्या परिसरामध्ये मात्र खाद्य संस्कृती वेगळी आहे. त्या परिसरामध्ये शेवभाजी जास्त चालते. ती शेवभाजी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. ती शेवभाजी दिसताना लालबुंद दिसते, परंतु खाताना त्रासदायक नाही, जाताना त्रासदायक नाही, अशी ती शेवभाजी. काय वर्णन करावं त्या शेवभाजीचं. गोविंद प्रभूचं वर्णन कमी करावं लागेल, पण ते वर्णन कशासाठी, कारण हे जे पदार्थ आहेत, मग नुसती शेवभाजीच प्रसिद्ध आहे का, तर त्या परिसरातलं भरीत सुद्धा तेवढंच प्रसिद्ध आहे. भरीत माहिती ना, वांग्याचं भरीत, कळण्याच्या भाकरी, पुरी, चपाती सोबत खा, कळण्याच्या भाकरी सोबत खा, कशा सोबतही खा, पण भरीत म्हणजे भरीत. आणि सगळ्यात 3 नंबरचा मेन पदार्थ, गोड पदार्थ, स्वीट म्हणजे दराबा. दराबा खाल्लाय तुम्ही? बोटवर करा बरं, कोणी खाल्लाय दराबा. चला, म्हणजे बऱ्याच मंडळींनी दराबा खाल्लेला आहे. दराबा कसा बनवतात? तुपामध्ये
पिठी साखर, तूप आणि रवा तिघांचं मिश्रण करायचं, त्याला घासायचं 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 घासायचं, इतकं घासायचं त्याला एक जीव करून टाकायचं आणि त्याला नाव आहे दराबा. असा तो दराबा. असे ते पदार्थ प्रत्येक भागात वेगवेगळे पदार्थ प्रचलित असतात. तुमच्या भागात कोणता पदार्थ प्रचलित आहे हे काही मला माहिती नाही, परंतु आमचे पंजाबी साहेब कुठे गेले? पंजाबी साहेब ते 2 दिवसापासून ते काय असं लंब लंब आणतायत. काय चकली? चकली नाही ती, असं आहे का? बरं, चकलीची मोठी बहीण आहे ती, थोडीशी मोठी चकली आहे. अशी ती चकली ती खायला मिळते 2-3 दिवसापासून. आणि ते वडे, वडे आमच्याकडे असतात, पण हे जरा थोडे वेगळे आहेत आणि जरा तिखट पण आहेत. तिखट असतात का बनवणारे वरे? समजा जास्त राग आला असेल तर तिखट बनवतात, कमी राग आला असेल तर फिके बनवतात. आणि हे जे शास्त्र आहे खाण्याचं, हे शास्त्र देवाने सुद्धा सांगितलेलं आहे. आहारा राजस शिष्टा दुःख शोकामय प्रधान. 3 प्रकारचे पुरुष आहेत. कोणते? राजस, तामस आणि सात्विक. या तिघही प्रकारच्या पुरुषांना सारख्या प्रकारचं खाद्य आवडत नाही. आता तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव कसा आहे हे तुमचं तुम्ही ओळखायचं. तुमचा स्वभाव कसा आहे? तुम्ही रागीट आहेत का? तुम्हाला प्रचंड राग येतो, पटकन राग येतो का? ज्याला राग येतो त्यांनी समजून घ्यायचं की आपली प्रकृती तामस आहे, म्हणजे रागीट आहे. आणि रागीट मनुष्याला शिळे पाते अन्न आवडतं, तिखट अन्न आवडतं, अजून काही बरेचसे पदार्थ आवडतात. त्यानंतर राजस, रजोगुण प्रधान, विकारी अशी जी आहेत, अशा राजसगुणी व्यक्तींना गोड पदार्थ आवडतात. अजून त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. त्यानंतर सात्विक पुरुष, आणि त्या सात्विक पुरुषाला फिके पदार्थ आवडतात, जास्त गोड पदार्थ आवडत नाही. फिकं खाणं सगळ्यात चांगलं. आणि म्हणून जास्त करून साधू संतांना खाऊ घालत असताना सात्विक अन्न खाऊ घालावं असं मला वाटतं. जास्त तिखट खाऊ घालू नये, जास्त गोडही खाऊ घालू नये. गोड खाऊ घातल्याने आजार होतात, तिखट खाऊ घातल्याने, गोड खाऊ घातल्याने शुगर होते, तिखट खाऊ घातल्याने मूळव्याध होते. आणि म्हणून फिकं खाऊ घालावं. ते खाऊ घातल्यानंतर तेही प्रसन्न होतात, चांगले राहतात, स्वस्थ राहतात, 4 दिवस जास्त टिकतात आणि 2-4 लीळा आपल्याला जास्त सांगतात, नाही का? म्हणून अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपल्याला भगवंताच्या भक्तीत रममान व्हायचे. भगवंताच्या भक्तीत रममान होण्यासाठी, मग भगवंताच्या भक्तीमध्ये रममान होण्यासाठी असं काही विशिष्ट लोकांचा ग्रुप ठरलेला आहे का? भगवंत कशाने प्रसन्न होतो सांगता येईल कोणाला? पैशाने प्रसन्न होईल? नाही. मग त्याचं उत्तर संत आम्हाला देतात आणि संत सांगतात, उच नीच काही नेने भगवंत, उच नीच काही नेने भगवंत, दिष्टे भावनी ते कोणिया, दिष्टे भावनी
शरण आलेलो आहे आणि मी असं ऐकलेलं आहे की तू शरण आलेल्याला मरण देत नाही. जो शरणांगताचा वज्रपंजरू आर्ताचा उदारू तो नवीन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वर. जो शरणांगत आलेला असतो ना त्या शरणांगत आलेल्या कुठल्याही भक्ताला तू मरण देत नाहीस, तू तुझ्या चरणामध्ये जागा देतो. आणि हे प्रभू, या जगामध्ये असंख्य अशा देवता आहेत आणि या सगळ्या देवता चक्रांपासून मला वाचायचंय, नरकापासून मला वाचवायचंय. आणि मला जर यातून जर कोणी जर वाचवणारा असेल ना तर तो तू आहेस. आणि म्हणून ते म्हणतात असा असलेला तो परमेश्वर, मग तो परमेश्वर कसा प्रसन्न होईल? सन्निधानामध्ये गेलेला, त्या परमेश्वराच्या जवळ गेलेला जो भक्त आहे त्या भक्ताच्या ठिकाणी असलेला कोणता गुण बघतात भगवंत? तो पैशावाला किंवा श्रीमंत असा गुण बघतात का? कोणता गुण बघतात? मोठ्या गाडीतून आला तर वा माझा मोठा पैशावाला भक्त आला असं म्हणतात का देव? असं म्हणून प्रसन्न होत असतील, तो गाडीने प्रसन्न होतो का? मग तो पैशाने प्रसन्न होत असेल, पैशाने प्रसन्न होत. मग तो कपड्याने प्रसन्न होत असेल, तो तुमच्या दिसण्याने प्रसन्न होत असेल, तो प्रसन्न कशाने होतो? त्याचं उत्तर संत देऊन टाकतात. संत म्हणतात तो या कुठल्याही गोष्टीने प्रसन्न होत नाही, तो फक्त भक्तीने प्रसन्न होत असतो. तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी असलेला भाव किती आहे, श्रद्धा किती आहे, आणि ह्या गोष्टीने तो परमेश्वर प्रसन्न होत असतो. लक्षात घ्या. मग म्हटली त्या परमेश्वराची भक्ती केल्यानंतर अनेक लोकांनी त्या परमेश्वराची प्राप्ती केली. मग काही उदाहरण सांगतो. अनेक उदाहरणं आपल्याला लीळा चरित्रामध्ये पाहायला मिळतात, श्री प्रभू चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, किंवा अन्यत्रही देवी देवतांची भक्ती करणारे, त्या देवतेच्या पदाला प्राप्त होणारे आपल्याला पाहायला मिळतात. मग म्हटलं एखादं उदाहरण सांगा, आणि ते उदाहरण सांगा. चर्म रंगुला
उदाहरण सांगितले. एखादं उदाहरण आमच्या जवळचं सांगता का? आमच्या भगवंताला, त्या कृष्ण परमात्म्याची भक्ती करणाऱ्या एखाद्या भक्ताचं उदाहरण सांगा ना म्हटले. आणि ते उदाहरण ते आम्हाला सांगतात. कोणतं उदाहरण? अशा कोणत्या भक्ताने भगवंताची भक्ती केली आणि त्या परमेश्वराची प्राप्ती त्याला झाली, त्या प्रेमी भक्ताचं ते नाव सांग. मीराबाई साठी घेतो विष प्याला, 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 दामाजीचा झाला पाडेवार, दामाजीचा झाला ऊंच नीच काही नेने भगवंत, ऊंच नीच काही नेने भगवंत, निष्ठे भावभक्ती देखोनिया, निष्ठे भावभक्ती देखोनिया, निष्ठे मीराबाईचं उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे बघा. आणि ती मीराबाई, तिने भगवंताची भक्ती केली, कृष्ण परमात्म्याला तिने पती मानलेलं आहे. लहानपणी ज्यावेळेस ती मीराबाईला तिचे वडील सोबत घेऊन जायचे, खांद्यावर घेऊन जायचे. लहान होती. लहान असताना त्यावेळेस तिला त्या मंदिरामध्ये घेऊन गेल्या जायचं ना, त्यावेळेस तिचे वडील तिला म्हणायचे, मीरे तुझं लग्न कृष्णासोबत लावायचं, असं लहानपणी सांगितलं जायचं, गमतीने म्हटलं जायचं. आणि त्या छोट्याशा असलेल्या त्या मीराबाईच्या मनात तो भाव कोरला गेला. बघा तुम्ही, लहान मुलांच्या मनात जो भाव कोरला जातो ना, तो शेवटपर्यंत राहत असतो लहानपणी. म्हणून लहान मुलांवर संस्कार देताना चांगले संस्कार देत जा. त्यांच्यासोबत अभद्र बोलत नका जाऊ. त्यांच्या समोर तुम्हाला नवरा बायकोला काय बोलायचं असेल ना, रूम बंद करून घ्यायची, झाडू घ्यायचा, काठी घ्यायची, एकामेकाचं काय करायचं ते करायचं आणि मग बाहेर यायचं. पण त्या लेकरांच्या समोर काही बरं वाईट बोलत नका जाऊ एकामेकाला. तुम्हालाही सांगतो पुरुष मंडळी, कारण तुम्ही जे बोलतात ते संस्कार त्या लेकरांवर पडतात. आता ही मीराबाई मोठी होऊ लागली आणि हिला बघण्यासाठी राणाजी आता वर शोधू लागले. मीराबाई भजन करायची, भगवंताच्या दरबारात जायचे. एके दिवशी राणाजी कुठेतरी गेलेले आणि त्यांच्या आईला तिने विचारलं की आई, बाबा कुठे गेलेत? म्हणे, बाळे तुझ्यासाठी काय पाहायला गेलेत? वर पाहायला गेलेले. म्हणे माझ्यासाठी वर पाहायला गेले? माझं तर लग्न झालेलं आहे. आईला तर चक्कर झाली. आई म्हणे, लग्न झालं म्हणजे काय कोर्ट मॅरेज गिरेज केलं काय? आताच सारखं जर झालं समजा तर त्या काळात हा कार्यक्रम नव्हता. आता लग्न करायचं म्हणजे कोर्ट मॅरेज करणं सोपं नाही. पोरींना ती तयारी 1-2 महिने अगोदरच करावं लागते. 1 वर्ष अगोदर तारीख घ्यावं लागते आणि मग ती तारीख भेटली का मग तो जाण्याचा दिवस ठरतो. आणि मग पळून जाण्याच्या आदल्या दिवशी कपाटातले पैसे काढ,
बाजरीच्या कोटीतले पैसे काढ, ज्वारीच्या कोटीतले पैसे काढ, भावाचा मोबाईल हाण, बापाचा मोबाईल हाण, अशी ते सगळी तयारी करावं लागते. ते सगळं जेवढं जे गबाळ सापडतं तेवढं पिशवीत घालावं लागतं आणि शिवावं लागतं. सोपं नाही पडून जाणं म्हणजे पोरी हो. पोरी खुश झाल्या. पोरी म्हणे बस आमची बाजू मांडणारा बाबा भेटला आम्हाला. अर्धी माहिती तर इथंच भेटते. आईला वाटलं असला काही कार्यक्रम झाला का काय. आई म्हणे लग्न झालं म्हणजे कसं काय. म्हणे लग्न कोणी लावलं. म्हणे वडिलांनीच लावलं. म्हणे कोणासोबत. म्हणे देवासोबत. आई म्हणे पागल झाली. गावातले लोक आता नाव ठेवू लागले आणि ते वडिलांपर्यंत गोष्ट गेली. मुला बापाने विचार केला अशी मुलगी, पागल झालेली मुलगी ठेवण्यापेक्षा तिला मारून टाकलेली बरी, म्हणून विषाचा प्याला पाठवला आणि विषाचा प्याला हसत हसत मीराबाईने पिला. परिणाम ज्या भगवंताच्या, कृष्ण भगवंताच्या, आता ही अन्य राठीत आलेली कथा आहे, ज्या कृष्ण भगवंताच्या मूर्ती समोर ही मीराबाई तो प्याला पिते ना हसत हसत, ती मूर्त काळीशार पडलेली आहे. संत म्हणतात मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, नाही बाधा झाली येसे नाही बाधा मूर्तीमध्ये त्या भक्तीचा संचार झालेला आहे आणि ती मूर्त पांढरी शुभ्र असलेली ती प्रभू परमात्म्याची मूर्त काळीशार पडलेली आहे. ती भक्तीतली ताकद लक्षात घ्या. आमच्या महानुभावांमध्ये अनेक विशेष असे आहेत, अनेक विशेष आहेत की ते जाणवतात, बऱ्याच वेळेस जाणवतात. काल परवा आमच्या बाबांकडे घटना घडली. माझ्या विद्यागुरु आचार्य श्री अमृते बाबांकडे घटना घडली. आश्रमातली सगळ्यात महत्वाची मुख्य जी मूर्त आहे ना, ती मूर्त चोरीला गेली. मूर्त आसनावर असायची. आश्रमामध्ये जवळजवळ 150 विद्यार्थी, पाठशाळा आहे त्या ठिकाणी, आणि ते 150 विद्यार्थी कुणाला जर अभ्यास येत नसेल ना, तो बाबांना सांगायचा बाबा मला पाठांतर होत नाही हो. बाबा म्हणायचे जा देवाला विडा ठेव, एक सुपारी ठेव, देवाला विनंती कर. तो देवाजवळ जायचा, देवा भगवंताच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या त्या मूर्तीच्या समोर ती सुपारी ठेवायचा, देवाला 2 दंडवत घालायचा. परिणाम त्याचं पाठांतर व्हायचं. अनेक गोष्टी आहेत. एखाद्याचा पाय दुखत असेल, पाठ दुखत असेल, डोकं दुखत असेल, कोणाला शारीरिक त्रास असेल, तो त्या भगवंताच्या त्या मूर्तीजवळ जायचा, देवाला विनंती करायचा. स्वतः बाबा त्या मूर्तीची सेवा करत आणि मार्गातली सगळी मंडळी 10 मिनिटं का होईना, ज्याला जितका वेळ मिळेल तितका त्या मूर्तीची सेवा करत. अशी असलेली ती मार्गातली प्रचंड अभिमान घेणारी ती मूर्त चोरीला गेली. आणि ज्यावेळेस ती मूर्त चोरीला गेली ना, ती मूर्त कुठे गेलेली आहे? चोरणारे चोर मध्य प्रदेश मधले आहेत, ते महाराष्ट्रात आले. या दोघही संन्याशांना त्यांनी पाहिलेलं आहे.
हे संन्यासी दोघं आश्रमातले भिक्षुक आमचे मूर्तीची बांधणी करण्याकरता गेलेले आहेत आणि त्यांचं लक्ष चुकून ती मूर्त त्यांनी उचललेली आहे, इंदोरला घेऊन गेलेले आहेत मोटरसायकलवर. एवढ्या लांब घेऊन गेले, जाताना त्यांची देवाने कशी फसगत केली हे त्यांना माहिती. आणि ज्यावेळेस ही गोष्ट बाबांना समजली, टचकन डोळ्यांमध्ये अश्रू आलेले आहेत, हातातला मोबाईल खाली पडला. बाबा निघालेले श्री क्षेत्र जालना हिवरडीला. काल आपले जे बाबा जालन्याचे आले होते, बाबांच्या जवळ गेले. पहिला फोन बाबांना आला. जसं बाबा पुढे धावतायत, कुणीतरी मोटरसायकल काढली, कुणीतरी गाडी काढली, सगळा मार्ग जालन्याच्या दिशेने धावतो आहे. आणि हा सगळा मार्ग त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला. CCTV सगळं ते जालना, सगळी ती उकिरडी, सगळी ती घाण, सगळं ते चांगला परिसर, स्वच्छ परिसर, घाण परिसर, चांगल्या वाईट सगळ्या जागा तपासून बघितल्या, परंतु कुठेच देव सापडलेला नाही. आणि आता मात्र बाबा अनुष्ठानाला बसलेले. अन्न नाही, पाणी नाही, कुठलंही काही घेतलेलं नाही, काहीच ग्रहण केलेलं नाही आहे, काहीच ग्रहण केलं नाही. आणि असे आमचे ते बाबा स्मरण करतायत आणि भगवंताला हाक मारत आहेत. डोळ्यात अश्रूंच्या धारा आहेत, वेदनेचा कल्लोळ मनामध्ये आहे. आणि बाबांनी कुठल्याही प्रकारे अन्न पाणी सेवन करणार नाही असं वचन घेतलेलं आहे. आणि बाबांनी अन्न पाणी न घेतल्यामुळे आमचे जालन्याचे बाबाही काहीच खात नाहीत, मार्गमंडळी काही खात नाही, सगळे शांत बसलेले आहेत, स्मरण चालू आहे. 4 दिवस झालेले आहेत आणि आता तपास चालू आहे. एका उपदेशी पोलिसांनी तपास लावला. मध्य प्रदेश जवळ असलेल्या त्या गावाजवळ ती मूर्त सापडलेली आहे. एक मोठा चोर आहे, त्या चोराने सगळं ते वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, वायरी अनेक प्रकारच्या वायरी, सोनं सगळ्या प्रकारचं सोनं, देव सगळ्या प्रकारचे देव, सगळे चोरी केलेलं सामान त्या ठिकाणी आहे. सगळे चोरी केले, लोखंडाच्या, पितळाच्या, तांब्याच्या, चांदीच्या, सोन्याच्या सगळ्या मूर्ती त्या ठिकाणी आहेत. आणि तिथं महानुभावांची ही पाषाण मूर्ती असलेली, सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या संबंधाने पवित्र झालेली श्री क्षेत्र डोमेग्राम, कवनी ठाई कवनी विशेष अवघे विशेष डोमेग्रामी असती. आणि अशा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या आगाध लीळा घडलेल्या श्री क्षेत्र छिन्नस्थळी त्या पवित्र पाषाणाची असलेली ती मूर्त त्या ठिकाणी आहे. चोराची कुमती बघा, या चोरांनी त्या मूर्तीला त्या ठिकाणी फुलांमध्ये बसवलेलं आहे. फुलं वाहिलेली आहेत आणि ती सगळी फुलं त्या भगवंताच्या समोर वाहिली, देवाला विनंती केली, हात जोडलेले आहेत. आणि त्या मुख्याने सांगितलं की म्हटले एक मूर्त आमच्याकडे आलेली, ती मूर्त आम्हाला ज्याची आहे त्याला परत करायची आहे. मार्गाला आनंद झालेला आहे. आता ती सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली. त्या चोरांनी माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी वचन घेतलं की आजपासून आम्ही कुठल्याही देवाची मूर्ती चोरी करणार नाही. श्रद्धेतली ताकद आहे, लक्षात घ्या. पंथात अनेक ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत. आतापर्यंत चोरीला गेलेला देव परत आलेला नाही, परंतु ही श्रद्धेतली ताकद आहे, श्रद्धेतली ताकद आहे. एखादं लेकरू हरवावं, मोठ्या अशा जत्रेमध्ये आई बाप जत्रा बघण्यासाठी जावेत आणि त्या ठिकाणी आपलं घरातलं अत्यंत लाडकं एकुलतं एक लेकरू हरावं, अगदी अशा पद्धतीने तो देव हरपला. ज्याप्रमाणे त्या मायबापाचा तो जीव तुटतो ना, अगदी अशाच पद्धतीने आमच्या संतांचा त्या भगवंतासाठी जीव तुटत असतो. शास्त्रकार म्हणतात की देवाची सेवा केल्यानंतर काय होतं, याला जर काही प्रमाण बघायचं असेल तर कापुराच्या अस्थिपरीमध्ये प्रमाण आलेलं आहे. पुरुषाचे प्रयत्ने, सामर्थ्य, उजरंबे, दडपे. आपण त्या विशेषाची जर सेवा जर केली ना, तर आपल्या त्या सेवेने त्या विशेषातलं असलेलं जे सामर्थ्य, मायाशक्ती, कृपाशक्तीचं जे सामर्थ्य ते उजरंबतं. आणि म्हणून ते म्हणतात मूर्ती झाली काळी देवाची,
कुठल्याही गोष्टीचं. मुलीचं जर वय जर समजा 18, 19, 20, 21, 22 जर वय असेल तर तिच्यासोबत लग्न करायला रांग लागत असते. आणि ती जर 40 वर्षाची जर झाली तर ती मुलगी नसती, ती बाई असती. अलग लक्षात, त्या बाईसोबत लग्न करत नसतात. 27-28 वर्षाचा पोऱ्या झाला आणि त्याचं जर लग्न झालं नाही ना तर गावातील लोक त्याला ओट्यावर सुद्धा बसू देत नाहीत. टुकारे म्हणतात, लग्न होत नाही. एक टायमिंग आहे प्रत्येक गोष्टीचा, अलग लक्षात. आबाईसा श्रीप्रभू बाबांच्या भेटी करता निघालेले आहेत आणि श्रीप्रभू बाबांच्या भेटी करता निघालेले आहेत. श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये आल्या आणि श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर आबाईसाकडे श्रीप्रभू पाहतात आणि आबाईसाकडे श्रीप्रभू बाबा बघून म्हणतात, मेली राहे म्हणे, राय म्हणे इथं ना, राहायची म्हणे, राहाच म्हणे इथं. आता आबाईसा श्रीप्रभू बाबांच्या पाया पडत आहे. श्रीप्रभू बाबांच्या सेवा दास्यामध्ये आबाईसा राहू लागला. दिवसांमागून दिवस जात होते. स्वामींनी महादाईसांनी इच्छा व्यक्त केली की जी मी वाराणसीला जाईल. महादाईसा म्हणतात, या पाहून. ते वाराणसीला गेल्या आणि वाराणसीहून श्री क्षेत्र काशी रुद्धपूरला आले. रुद्धपूरला आल्यानंतर आता श्रीप्रभू बाबांच्या ठिकाणी त्यांनी दंडवत केलेलं आहे. श्रीप्रभू बाबांनी महादाईसाकडे पाहिलं आणि महादाईसाला श्रीप्रभू बाबा काय म्हणायचे, मादी भेदी. काय म्हणायचे, उमाईसा जिने केस विचारून दिले, बुचडा बांधून दिला, ती श्रीप्रभू बाबांच्या जवळ यायची. आणि ती आली का, ती दरबी यायची, म्हणून तिला दरबी म्हणायची, असे नाव ठेवायचे देव. मग आता महादाईसाने विचार केला, आपण पदयात्रेला जाता, दिंडी काय म्हणता तुम्ही, पदयात्रा म्हणता का दिंडी म्हणता, पदयात्रा. पदयात्रेमध्ये गेल्यानंतर तिकडनं आल्यानंतर माऊंदे उपार करायची पद्धत आहे. तुमच्याकडे आहे का? करत नाहीत, कटाळ्या. महादाईसाने विचार केला. महादाईसा म्हणतात, आता आपण एवढे लांबून जाऊन आलो, आता आपण काहीतरी माऊंदे उपहार केला पाहिजे, अशी इच्छा तिने व्यक्त केली. श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये बाईसाई आलेल्या होत्या. बाईसाई त्या ठिकाणी राहत होत्या. आता तिने ते सगळं साहित्य काढलं, उपहाराची तयारी केली आणि उपहाराची तयारी केल्यानंतर बाईसाला त्या म्हणतात की बाई, मी इकडे शोध घेतला रुद्धपूरमध्ये, पण मला जसं पाहिजे होतं तसं अपेक्षित शुद्ध देशी तूप मिळालं नाही आणि ते तूप तुमच्याकडे आहे हे मला माहिती आहे. मला उष्ण देता का? तुम्ही जर मला ते तूप जर उष्ण दिलं तर मी उपहार करेल, उपहार झाल्यानंतर तुमचं तूप तुम्हाला परत करेल. बाईसा म्हणतात, उष्ण कशासाठी? जे बाबाचं आहे ते तुझं आहे आणि जे तुझं आहे ते माझं आहे. जे बाबाचं आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुझं आहे. त्याच्यामध्ये उष्ण्याचा काही विषय नाही. हा, उष्ण दिलं असतं, पण कोणाला? मासोपवासिनीला, म्हणजे उमाईसाला उष्ण दिलं असतं म्हणे, पण तुला देणार नाही, तू असंच घे म्हणे, कर क्रिया. आता या महादाईसांनी सुंदर प्रकारचा तो उपहार तयार केला. श्रीप्रभू बाबांना विनंती केली आणि श्रीप्रभू बाबांनी तिच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे आणि तो उपहार झालेला आहे. एके दिवशी महादाईसांनी पासवडीची खोळी, म्हणजे चादरीची खोळ असते ना, ती धुतली, वाळत घातली आणि वाळत घातल्यानंतर सकाळी पाहायला गेली तर त्या ठिकाणी ती खोळ दिसली नाही. इकडे तिकडे शोधू लागली, याला विचार त्याला विचार.
श्रीप्रभू बाबा म्हणतात तर तुझी खोळ चोरांनी चोरून नेली. महादाईसा श्रीप्रभू बाबांना म्हणते जीजी चोरांनी माझी खोळ चोरून नेली आणि आपण काहीच म्हटले नाही. असं म्हटल्यानंतर आता श्रीप्रभू बाबा हसू लागले. एके दिवशी खेडला आमचे श्रीप्रभू जातात. त्या ठिकाणी खेळ खेळणं चालू आहे आणि त्या ठिकाणी आबाईसा आल्या. श्रीप्रभू बाबा काठावर बसलेले आणि आता त्या ठिकाणाहून रुद्रपूरला येतात. भट्टोबास आणि बाईसा श्रीप्रभू बाबांच्या भेटीसाठी स्वामींनी त्यांना पाठवलेले आहे. स्वामींचा मुक्काम ढोरेश्वरला आहे. ढोरेश्वरवरून स्वामींनी म्हणजे पैठणला आणि पैठणवरून बाईसांना श्रीप्रभू बाबांच्या दर्शनासाठी पाठवलं. ते आलेले श्रीप्रभू बाबांची भेट झाली. मग काही दिवस श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये बाईसा राहिल्या. त्या अशक्त होत्या. त्या ठिकाणी अशक्तपणा आल्यामुळे त्यांना राहू वाटत नव्हतं, कारण त्यांना कोणाच्या सन्निधानात राहायची सवय होती, स्वामींच्या. मग भट्टोबासांनी महादाईसांनी काय केलं, त्यांच्यासाठी पालखी केली. आणि पालखी ज्याला डोली म्हणतात, पालखी थोडी मोठी असते. डोली, मेना अशी अनेक नावं आहेत त्याला. मेना, डोली म्हणजे छोटीशी, एका माणसापुरती छोटीशी अशी. त्याच्यामध्ये बसवलं आणि स्वामींच्या जवळ घेऊन आलेले आहेत. मायताहारीच्या वाड्यामध्ये ते गेलेले आहेत. तिथं त्यांची भेट झाली. एके दिवशी श्रीप्रभू बाबांचं पोट दुखतंय. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि श्रीप्रभू बाबा ह्या कानेवरून त्या कानेवर, त्या कानेवरून त्या कानेवर असं होत आहे. पोटावर हात ठेवतायत, दिव्याकडे पाहतायत आणि दिव्यावर असा हात ठेवतात. तो हात पोटावर ठेवतात, परत हात दिव्यावर ठेवतात, परत पोटावर ठेवतात. प्रचंड त्रास होतोय. ते महादाईसांनी पाहिलं. महादाईसांच्या लक्षात आलं की श्रीप्रभू बाबांना त्रास होतोय, उदरव्यथा श्रीप्रभू बाबांना होती. महादाईसांनी श्रीप्रभू बाबांना विचारलं, जीजी मी शेकू का म्हटलं. श्रीप्रभू बाबा म्हणतात, अहो मेली, शेक ना म्हणे, शेक. आता महादाईसा शेकू लागले आणि श्रीप्रभू बाबा म्हणे, हा तिथे शेक, त्रास होतो आहे म्हणे, दुखते आहे म्हणे, दुखतंय म्हणे, त्रास होतोय, शेक तिथं. महादाईसा दिव्यावर हात ठेवायच्या, पोटावर हात ठेवायच्या, भिंबीवर हात ठेवायच्या. श्रीप्रभू बाबा म्हणायच्या, हा तिथं दुखतंय. अशा पद्धतीने श्रीप्रभू बाबांनी त्यांच्या सेवेचा स्वीकार केला. आणि महादाईसा मनात म्हणू लागल्या की देवाला बरी वाटलं, त्रास होत नाहीये. मग महादाईसांनी काय केलं, शेगडी पेटवली, त्याच्यावर कपड्याची घडी ठेवली, ती गरम केली आणि ती कपड्याची घडी पोटावर ठेवून असं शेकत होत्या. श्रीप्रभू बाबा परत म्हणायचे, हो तिथंच त्रास होतोय. मग महादाईसांना पाणी मागितलं. पाणी आणून दिलेले महादाईसांनी. श्रीप्रभू बाबा पाणी पितात, मग विडा देतात. आणि आता श्रीप्रभू बाबांचं आता वार्धक्याकडे वाटचाल चालू आहे, वय झालेलं आहे. अशा श्रीप्रभू बाबांकडे
तर महादाईसांनी पाहिलं की श्रीप्रभू बाबांची आता बऱ्यापैकी वय झालेलं असल्यामुळे त्यांना त्रास होतो आहे आणि अशा वेळेस त्यांच्याजवळ कोणीतरी थांबायला पाहिजे, म्हणून आता त्या श्रीप्रभू बाबांजवळ थांबतात. त्यांना जर काही त्रास झाला, त्यांना जर काही लागलं, पाणी लागलं, काही लागलं, ते त्यांना देत. श्रीमूर्ती उघडी पडली की त्यावर कपडा झाकत अशा पद्धतीने त्यांची सेवा करत. रामटेकला ज्या बोनेबाया होत्या ज्यांनी स्वामींची सेवा केली होती, त्या बोनेबाया सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की आमचे गुरु रुद्धपुरी असते. आमचे गुरु रुद्धपूरला राहतात, ते असे लांब दाढी आहे, असे 16 हातांचं वस्त्र आहे. आणि त्या रुद्धपूरला आलेल्या आहेत. रुद्धपूरला आल्यानंतर श्रीप्रभू बाबांची सेवा त्या करू लागल्या. श्रीप्रभू बाबांना विनंती केली की जीजी आमची या उपहाराचा स्वीकार करा, आमच्या उपहाराचा स्वीकार करा. श्रीप्रभू बाबांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे. त्यांनी आता उपहार केलेला आहे. देवाला गंध अक्षदा आरती फुलारती लावलेली आहे, वस्त्र समर्पण केलेलं आहे आणि आरोगणा श्रीप्रभू बाबांनी त्यांची केली. आणि त्या स्त्रिया म्हणतात का ज्याप्रमाणे आमुचिया नग्न देवांनी, त्या काय म्हणायच्या, स्वामींना नग्न देव म्हणायच्या. त्यानंतर स्वामी फक्त कमरेला एक वस्त्र उडवायचे, त्यावेळेस एकांकामध्ये असतानाची गोष्ट. आमच्या नग्न देवांनी जैसे श्रीप्रभू सांगितले तैसेच आहेत. जसं श्रीप्रभू आहेत ते जसे सांगितलेले आहेत अगदी तशाच पद्धतीचे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले. श्रीप्रभू हे पर केवळ आहेत, ईश्वर स्वरूप आहेत, श्रेष्ठ आहेत. एके दिवशी महादाईचा श्रीप्रभू बाबांना विनंती करते की जीजी आजी धिरडे देईन म्हणे. आज आपल्यासाठी धिरडे बनवायची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की आज आपण माझ्या धिरड्यांच्या उपहाराचा स्वीकार करावा. तुम्ही बनवता का नाही धिरडे? धिरड्याचा उपहार वेपार आणजा. कधी आणसाल? उद्या का उपहार आपला? बरं, काय काय आणसाल उपहाराला? मला आवडतं ते नका आणू, देवाला आवडतं ते आणा. तुम्ही मला विचार सांगायचं बाबा तुम्हाला काय आवडतं, देवाला आवडतं ते आणा, नाही का? माणसाचं काय. आता महादाईसांनी श्रीप्रभू बाबांना विनंती केली की जीजी आज मी गोसावी यांची धिरडे देईन. आज मी गोसाव्यांना धिरडे देणार आहे. श्रीप्रभू बाबा प्रसन्न झालेले. तुम्ही तर क्लासच करून आणला इथं, ते नंतर दिलं असतं ना, इथं कचरा होईल ना. वाजवा काहीतरी, येतो ना मी. आणलं तर प्यावं लागेल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ
महादाईसाची धिरडे या लीळा लक्षात ठेवा उपार दाखवत असताना. आता ती म्हणते की जीजी मी आज गोसावी यांना धिरडे देईन, गोसावी यांनी खेळायला जाऊ नये. गोसाव्यांनी विनंतीचा म्हणजे श्रीप्रभूंनी विनंतीचा मान स्वीकार केला आणि श्रीप्रभू बाबा म्हणतात अहो मेली जाय धिरडे देईन म्हणे, आज धिरडे द्यायचं म्हणते म्हणे. असं म्हणून आनंद प्रकट केला. खेळायला जाण्याची इच्छा होती पण गेले नाही. आओ धिरडे देईन म्हणे, खावे म्हणे न खावे म्हणे, न खावेची म्हणे. खायचं की नाही खायचं भक्त कसा आहे त्यावर क्रिया अवलंबून आहे. आता महादाईसाने धिरड केलं, ताट वाढलेलं आहे, बसायला आसन टाकलं. श्रीप्रभू बाबा आसनावर बसलेले आहेत. महादाईसाने धिरड वाढलेलं आहे, वाटीत तुपही वाढलं. श्रीप्रभू बाबांनी ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर श्रीप्रभू बाबा महादाईसाला म्हणतात हे धिरडे नव्हे, हे धिरड नाहीये म्हणे, हे अहिता आहे. त्याला काय म्हणतात अहिता. धिरडे आण म्हणतो ना, धिरडे आणि म्हणे धिरडे आण, ही अहिता आहे म्हणे, हे धिरड नाही. असं म्हणून रागवू लागले. महादाईसा म्हणतात जीजी आमुचिया गंगा तिरी यासे धिरडे म्हणती. आमच्या गंगा तीराला तर याला धिरड म्हणतात, तुमची या वराडी या ते अहिता म्हणती, तुमच्या वराडामध्ये याला अहिता म्हणतात. श्रीप्रभू बाबा म्हणतात अगं धिरड आण म्हणतो ना, असं म्हणून रागवू लागले. महादाईसा विचार करू लागले आता काय करावे आणि सुचलं. मग काय केलं महादाईसांनी, दुधात सोजी घातली, ती कालवली, तव्यावर तुपाचा बोळा फिरवला, शंकाकृती सोजी घातली, त्यावर इलायची मिऱ्याची पूड टाकली, एक बाजू भाजली, मग दुसरी बाजू उलथून टाकली आणि काढली, ताटात वाढली. तिला आश्चर्य वाटले. गोसावी म्हणाले आता बरोबर आहे, आता बरोबर झालं म्हणे. आता माझी होय म्हणे, आता माझी म्हणे, तो गोड आहे म्हणे, गोड आहे म्हणे, छान आहे, चांगलं बनवलं. महादाईसांना आनंद झाला आणि महादाईसा श्रीप्रभू बाबांना दंडवत करताय. श्रीप्रभू बाबांनी आरोग्याने स्वीकार केला. एके दिवशी महादाईसांनी श्रीप्रभूंना विनंती केली की जीजी आज मी गोसाव्यांसाठी अमृत फळे बनवी, आज गोसाव्यांनी खेळायला जाऊ नये, आज कुठं खेळायला जाऊ नका म्हणे देवा आपण. देव म्हणतात ठीक आहे. देवाने आनंद प्रकट केला. देव म्हणतात आजी अमृत फळे देईन म्हणे, आज अमृत फळ द्यायचं म्हणते म्हणे. अमृत फळे खावीत की न खावीत म्हणे, आज अमृत फळ खायची की नाही खायची, ना खावीची म्हणे, खाल्ले पाहिजे. आता श्रीप्रभू बाबा पलंगावर बसलेले, महादाईसाने ते अमृत फळ तयार केली, ताट वाढलं, तुपाची वाटी ठेवली, ताटामध्ये अमृत फळे वाढलेली आहेत आणि ती ताटामध्ये ती वाटी ठेवल्यानंतर श्रीप्रभू बाबा कृपादृष्टीने ते पाहत आहेत. श्रीप्रभू बाबांनी पाहिले थंड झाले. श्रीप्रभू बाबा म्हणतात अगं गरम कर ना, त्याला गरम करून वाढ. महादाईसा म्हणतात जीजी तूप ताजं आहे. तूप कसं आहे
ताज आहे. श्री प्रभा म्हणतात गरम कर, गरम कर म्हणतो ना, ती म्हणते कांबळाच्या कापड्याने गळलंय असं म्हणून श्री प्रभू बाबा रागावले. महादाईसा घाबरली, आता काय करायचं. श्री प्रभू बाबा म्हणतात अगं घाबरतेस कशाला, गरम कर असं म्हणून श्री प्रभू बाबांनी हाताने दाखवलं. महादाईसांना सुचलं, तिने शेगडी पेटवली, नवं भांड शेगडीवर ठेवलं, वर स्वच्छ कापड घातलं, त्यावर अमृत फळं गरम केली, ताटात वाढली, श्री प्रभू बाबांना खाऊ घातली आणि श्री प्रभू बाबा प्रसन्न झाले. आता माझी होय बुळबुळीत आहे म्हणे, थुळथुळीत आहे म्हणे, गुळगुळीत आहे म्हणे, अमृतासारखी गोड आहेत, अमृत फळे आहेत, गुळासारखी गोड आहेत, अशी ती अमृत फळे स्वीकार केली. महादाईसा विचार करायचा की श्रीप्रभू बाबा जायचे अनेक ठिकाणी, जो त्यांचा नित्यक्रम होता, ज्या रस्त्याने ते जायचे त्या ठिकाणी पायाला खडे टोचू नये म्हणून केशव नायकाचा वाडा असेल, तिकोपाध्यायांच्या आवाराचा समोरचा भाग असेल, किंवा उपासनांची घरं असतील, तेल्यांची घरं असतील, असे अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी श्री प्रभू बाबा जायचे त्या ठिकाणी महादाईसा जायच्या, नागदेव आचार्य जायचे, महिमभट्ट जायचे, ते सगळं साफ करायचे. समोरचा परिसर प्रामुख्याने महादाईसा स्वच्छ करायचा, खडे उचलायचे, झाडझूड करायच्या, गल्लीबोळा झाडायच्या, सडा टाकायच्या आणि उत्तरेच्या दाराच्या आत चौकामध्ये रांगोळी टाकायच्या. भरगच्च रांगोळी काढायच्या, कमळाची फुलं वगैरे असं सुंदर. आणि श्री प्रभू बाबा खेळून आली की रांगोळी चुकून पाय ठेवत, रांगोळीवर पाय ठेवत नसत. मग पुढे दाट रांगोळी काढलेली असायची. मग महादाईसा म्हणत की जीजी आता जा बरं आपल्या ऐश्वर्याने, आता आपल्या ऐश्वर्याने जा बरं. कदाचित भट्टोबास म्हणायचे आणि मग श्री प्रभू बाबा हसायचे. आता कसं जाणार. मग रांगोळीवर पाय ठेवत आणि मग जात. महादाईसा जोपर्यंत श्री प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये होत्या तोपर्यंत दररोज अशाच पद्धतीने त्या सेवा करायच्या. श्री प्रभू बाबा एकदा संकेत करू लागले. संकेत म्हणजे खुणवणे. जसं आता मी यांना खुणवतो, कारण हा कार्यक्रम कोणाचा आहे, संकेत बाबाचा कार्यक्रम आहे. म्हणजे माझं नाव संकेत बाबा आहे पहिलं, वाजेगावकर बाबा आत्ता झालो मी. संकेत केला की कळावं, खुणवलं की कळावं, नाही का, सांगायचं काम पडू देऊ नये. खुनवा खुनवीचा कार्यक्रम आहे. आणि खुनवल्यानंतर जर कळत नसेल तर मग समजून घ्यावं की कुठेतरी आपल्या भाषेत म्हणतात ना, एकोटा कमी आहे. म्हणजे विचारशक्ती अक्षम आहे असं समजून घ्यावं. श्री प्रभू बाबा संकेत करू लागले. शनिवारी स्नान करावे, स्वतःशी म्हणतायत, विचार करतायत, बसलेले आहेत. शनिवारी स्नान करायचं का बुधवारी करायचं, गुरुवारी करायचं का शुक्रवारी करायचं, असं विचार करतायत, असं बोलतायत, इशारा करतायत. आणि असं म्हटल्यानंतर
श्रीप्रभू बाबा स्वतःशी असं म्हटल्यानंतर महादाईसाने ते शब्द ऐकले. महादाईसाला वाटलं की श्रीप्रभू बाबांना स्नान करायची इच्छा आहे. आता ही महादाईसा न विचारता तेलाची वाटी घेऊन येते, श्रीप्रभू बाबांच्या डोक्यावर तेल टाकते. देवाला राग आला. ती वाटी पायाने लाथाडली, लाथ मारली त्या वाटीला. महादाईसाच्या पाठीमागे लागले आणि म्हणतात, अहो मेली जा, ओल्या फोकाने मारावे म्हणे. महादाईसा घाबरल्या, पळाल्या. श्रीप्रभू बाबाने हातात दगड घेतला, तिच्या मागे लागले. दगड जमिनीवर आपटला, तिथून निघाले. महादाईसा माग माग निघाल्या आणि तितक्यात महाद्वारात दादोस भेटले. दादोस म्हणतात, रुपये रुपये काही करीशी. रुपाबाई चुकीचं करते म्हणे, तू इथं कशासाठी आलीस म्हणे, देवाने इथं तुला कशासाठी पाठवलं. अशा चुकीच्या गोष्टी करू नको, जे केल्याने देव नाराज होतील, नरकाला जाशील. नरकाला जाण्याच्या गोष्टी करू नको. महादाईसा म्हणतात, दादो तुम्ही गप्प बसा, फटक्यात पाय घालू नका. अगोदरच गोसावी माझ्यावर उदास आहे, ते एक दुःख, आणि वरून तुम्ही बोलताय हे दुसरं दुःख. श्रीप्रभू बाबा टोकण्याच्या वाड्याकडे गेले. ओसरीवर शिरताना डाव्या हाताच्या पलीकडे उकड आसन घालून बसलेले. मागून महादाईसा गेल्या. त्या उजव्या बाजूच्या सिंहासनाकृती ओट्याजवळ अगदी दीनवाणेपणी उभ्या होत्या. श्रीप्रभूंच्या डोक्यातले तेल निथळू लागले. ते श्रीप्रभू हाताने भिंतीला पुसत होते. तेव्हा महादाईसांनी विनंती केली की जीजी आमुचे गोसावी म्हणजे स्वामी श्री चक्रधर महाराज सांगितलं ते ऐकतात. आम्ही जर काही देवाला विनंती केली तर ते ऐकतात, विनंतीचा स्वीकार करतात, सेवा करू देतात. तर जीजी मी तेल पुसू. स्वामींनी काय सांगितलं होतं भक्त मंडळीला, महादाईसाला, बट्टोबासांना, की तेथीची सेवा ते पुसो पुसो की जो. तिथं असं नाहीये मनानेच आंघोळीला पाणी ठेवायचं, मनानेच सगळा कारभार करायचा. मनाचा कारभार जमत नव्हता. बायांना मनाचा कारभार करायची सवय झालेली आहे. आगाऊपणा करायची. त्या बुवाला जेवायचं असो का नसो, ताट वाढून घ्या, जेवण करा. ते म्हणतात माझं पोट बरोबर नाही, मी आता 2 इनो खाल्ल्या, तुमच्यासाठी ताट वाढून ठेवलं, बाबा जेवण करा. अरे तुझ्या जेवणाला काय करते, त्याचं पोट दुखून राहिलं ना. असे आगाऊपणा करायची सवय असते बायाला. काही तुम्हाला नाही, तुम्ही चांगलं आहे. आमच्या तिकडच्या बाया, जळगाव भागातल्या बाया नाही का. आणि देवाला माहिती होतं की हे आपल्या जवळची मंडळी हुशार. चक्रधर स्वामीला माहिती होतं यांनी तिथं जाऊन काही आगाऊपणा करू नये. ते इथं जमतं सगळं, पण ते तिथं जमत नाही. तिथं श्रीप्रभू बाबाचं काम कडक आहे. आता मनात वाईट वाटलं की आपण देवाला दुखवलं, देव नाराज झालेले आहेत आपल्यावर. आणि ते म्हणतात, श्रीप्रभू बाबा म्हणतात, आओ ये म्हणे, तेल पुस म्हणे, ये म्हणे आता, ये तेल पुस माझ्या डोक्यावरचं. महादाईसा गेल्या, लुगड्याचा कासोटा दिला. श्रीप्रभूंचं डोकं चोळू लागल्या. तितक्यात टोकण्याची बायको, तिचं नाव होतं सोनाईसा, ती वाटीभर तेल घेऊन आली. तेव्हा महादाईसा म्हणतात की जीजी बसायला आसन टाकू द्या, बसायला आसन टाकू का.
श्रीप्रभू बाबा हो म्हणतात. मग बसायला आसन टाकलं, मग मांडी घातली, बसले. मग सोनाईसा म्हणतात, आई डेराभर पाणी गरम होत आहे, उठणे आहे, उठणंही तयार आहे, डेराभर पाणीही गरम होत आहे. ते तेल श्री मुकुटावर म्हणजे डोक्यावर घातलं, कानात घातलं. श्रीप्रभू बाबा काय करायचे, एक हात 2-2 वेळा चोळायला द्यायचे. या हाताला साबण लावली, चांगला चोळला, मग हा द्यायचे. हा दिला का परत हा द्यायचे, परत हा द्यायचे. महादाईसांना प्रसन्न वाटलं, बरं वाटलं की चला देव चांगली सेवा करू देत आहेत आपल्याला. अहो मेली जा म्हणे, आता बस झालं म्हणे. अशी मर्दना मालिश झाली. आता महादाईसा भट्टोबासांना म्हणतात, जा मठातल्या डेऱ्याखाली जाळ घाला. भट्टोबास त्या ठिकाणी गेले, डेऱ्याखाली जाळ घातलेलं आहे, पाणी तापवलेलं आहे. ते पाणी तापवल्यानंतर ते तापलेलं पाणी आणायला सांगितलं. ते तापलेलं पाणी आणायला गेले, भट्टोबासांकडून आचार्यांकडून काही ते उचललं गेलं नाही, इतकं गरम पाणी. ते परत आले, ते म्हणे हे पाणी खूप जास्त गरम आहे, मला उचलता येत नाही. आता महादाईसा आल्या, महादाईसांनी माती घेतली, माती ओली केली आणि ओली करून ती त्या डेऱ्याच्या खाली हात घातला आणि ते पाणी घेऊन आल्या. त्या सोनाईसाचं महादाईसाचं दोघांचं तो त्या डेऱ्यातलं पाणी एकत्र केलं, श्रीप्रभू बाबांना स्नान घातलेले. अशा पद्धतीची ती मर्दना त्या ठिकाणी झालेली. आता हे सगळं चालू असताना महादाईसांनी देवाच्या अंगावर तांब्याने पाणी वगैरे ओतलं, आंघोळ झाली. महादाईसांनी पिवळ्या रंगाचं वस्त्र श्रीप्रभू बाबांना अर्पण केलं. कोणत्या रंगाचं? पिवळ्या रंगाचं वस्त्र श्रीप्रभू बाबांना नेसायला दिलं. आणि ती जी सोनाईसा होती, त्या सोनाईसाची मुलं जगत नव्हती, तिला गोसावी यांनी पडदणी दिली. श्रीप्रभू बाबा म्हणतात, आओ मेली घे म्हणे, घे म्हणतात. मग ती डाव्या पायाच्या अंगठानं तिच्याकडे ती फेकली. ती पडदणी, पडदणी म्हणजे काय? टाळ्या वाजवा. महादाईसा म्हणतात, आता महादाईसा मागू लागला. महादाईसा म्हणतात, ती पडदणी दे इकडं. ती पडदणी सोनाईसा म्हणते, अहो असं काय करता, रावळांनी ती पडदणी मला दिलेली आहे, मला दिली म्हणे, ती मी तुम्हाला कशाला देईन? तिने दिली नाही. आणि ती त्याच दिवशी गरोदर राहिली. 9 महिन्याने तिला मुलगा झाला. श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी गेले. बाळाची नाळ पाहून श्रीप्रभू बाबा काय म्हणतात, नाळ आहे म्हणे. अहो नाळ आहे म्हणे, ना साप आहे म्हणे, ना नाळच आहे म्हणे. मग नाळ तोडली. गोसावी आता त्यांच्या घरामध्ये धान्याचं कोठार होतं. श्रीप्रभू बाबा त्या धान्याच्या कोठाराकडे जातात आणि ते धान्याचं कोठार बघितल्यानंतर श्रीप्रभू बाबा काय म्हणतात, 7 खंड्यांचे अन्न शिजवावे, 5 खंड्याचे अन्न शिजवावे, वृद्धपूर जेव घालावे, बेलोर जेव घालावे. मुलगा झाल्याबद्दल 7 खंड्याचं 5 खंड्याचं अन्न शिजवायचं आणि वृद्धपूर बेलोर या 2 गावांना जीव घालायचं. असं म्हणून श्रीप्रभू बाबांनी पायाने पेव दाखवलं, त्या बाळाचं बारसं केलं. वृद्धपूर आणि बेलोर या गावांना पूर्ण गाव जेवण, जसं आता आपण उद्या देणार आहेत आपल्या गावाला गाव जेवण, असं 4 गावं जेव घातली. सगळी लोक जेवली, परंतु सोनाईसा त्या बाळाची आई जेवली नाही. लोक म्हणू लागले, अगं तू जेवण कर, तू जेवण का नाही करत? त्यावेळेस ती म्हणते की मी श्रीप्रभू गोसावी बरोबर जेवण करेल, मी श्रीप्रभू बाबासोबत जेवण करेल, मी एकटी जेवण करणार नाही. लोक म्हणतात श्रीप्रभू बाबा कशाला येतील इथं जेवण करायला?
असं म्हणतात. त्या ठिकाणी श्रीप्रभू बाबा येतात. श्रीप्रभू बाबांसाठी मध्यभागी एक चांगल्या ठिकाणी जे मुख्य पुरुषाचं स्थान असतं त्या ठिकाणी श्रीप्रभू बाबांसाठी आसन घालण्यात आलं. श्रीप्रभू बाबा आता जेवायला बसलेले आहेत आणि श्रीप्रभू बाबांच्या समवेत तीही जेवायला बसली. असं जेवण झालं. आता ते जे बाळ आहे ते बाळ शतायुषी म्हणजे 100 वर्ष जगलं आणि ते भक्त मंडळीला श्रीप्रभू बाबांच्या लीळा सांगायचं. महादायसाने एके दिवशी तुपामध्ये शेव तळली, मग वेगळे वेगळे लाडू बांधले. एका लाडवाला गुळ बरोबर झाला, एकाला थोडा कमी झाला. मग ते सगळे लाडू एकत्र केले. ते थोडा वेळ उंच मठाच्या पश्चिमेला स्वयंपाका घराच्या पुढे वाळत घातले. संध्याकाळच्या वेळी श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी आले. गोसावी श्रीप्रभू बाबा म्हणतात त्या लाडूंकडे पाहून, ह्या लाडवाला गुळ बरोबर झाला, खाल्लं नाही बरं का, फक्त हातात घेतलं. या लाडवाला गुळ बरोबर झाला, याला कमी झाला. हा कडक झाला, हा नरम झाला, हा मोकळा झाला, हा चांगला झाला, असं श्रीप्रभू बाबा म्हणतायत. हाताने स्पर्श करतायत, असा खेळ केला. मग महादाईसा आमच्या गोसाव्यांच्या दर्शनाला आल्या. म्हणजे स्वामींच्या दर्शनाला आल्यानंतर तेच लाडू स्वामींच्या चरणी अर्पण केले आणि स्वामी म्हणतात, बाई ह्या लाडवांना गुळ बरोबर झाला, ह्या लाडवांना गुळ थोडा कमी झाला. हो जी, श्रीप्रभूही असेच म्हणत होते. स्वामी म्हणतात श्रीप्रभूंना कळत नाही असे काही आहे का? श्रीप्रभू बाबांना कळत नाही असं काही, असं वाटतं का तुम्हाला? हा, पण सगळं कळत असूनही ते कळत नाही असं वागतात, असं स्वामी म्हणतात. आबाईसा दायंबा पैठणवरून रुद्रपूरला आले आणि स्वामींनी त्यांना पाठवलेले आबाईसांची चादरीची गवसणी वाळत होती. मठात शिरताना डाव्या हाताच्या पट्टीशाळेत श्रीप्रभू बाबा बसलेले आणि ती खोळ कोणीतरी नेली. अशी खोळ होती, त्याला जशी खोळ आहे तशी ती कोणीतरी नेली. आबाईसा पाहू लागल्या, ती दिसत नव्हती. तेव्हा श्रीप्रभू बाबा म्हणतात, अहो तुमची गवसणी चोराने चोरली. ती म्हणतात, देवानी कशी काय नेऊ दिली? श्रीप्रभू बाबा हसतात. ज्यावेळेस दायंबांना आमच्या स्वामींनी श्रीप्रभू बाबांच्या सेवेत पाठवलं त्यावेळेस दायंबांना सांगितलं की दायंबा भोजिया, रुद्रपूरला राहणं म्हणजे काशीला राहण्यासारखं आहे. तेथे काम क्रोध हे विकार भोगता येत नाहीत, हिंसेच्या निंदेच्या गोष्टी करता येत नाहीत. तिथं तुम्ही मौन राहावं, श्रीप्रभू बाबांचं सेवादास्य करावं, पण थोडं लांबून करावं. असे काही नियम दायंबांना सांगितले स्वामींनी. मग दायंबांनी मौन धारण केलं, बिलकुल कडक कडक, अजिबात बोलायचं नाही कोणासोबत. आणि एके दिवशी बोल्याच्या दक्षिणेला श्रीप्रभू बाबा उभे असताना दायंबा त्या ठिकाणी येतात, गोसाव्यांना दंडोत घालतात आणि श्रीप्रभू बाबांजवळ बसतात. मौन अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांचं तोंड आलेलं होतं, त्यांना बोलता येत नव्हतं. पूर्ण तोंडात आग होत होती, मुख पाक झालेला होता. आबाईसा त्यांना कांजी उकळून देत ते त्याने गुळणा करीत. एके दिवशी ते गुळणा टाकत होते आणि श्रीप्रभू बाबा राजमठामध्ये बसले. श्रीप्रभू बाबांनी त्यांच्याकडे बघितलं आणि श्रीप्रभू बाबा त्यांना काय म्हणतात, तू उपकरसी, तू उपकरसी म्हणजे तुला मर्दना करता येते का, मालिश करता येते का? दायमा म्हणतात, जीजी मी नुप करे म्हणजे मला मालिश करता येत नाही. तेव्हा आबाईसा म्हणतात, जीजी हा बोलला. यांनी मौन धारण केलं होतं.
यांनी मौन धारण केलं तर हा बोलला. दायंबाला गोसावी यांचा हेतू समजला. मग अंग धुतलं, कपड्याने तोंड झाकून घेतलं आणि श्री प्रभूंना मर्दना देऊ लागले. मग स्नान झालं आणि त्यांचा मुखपाक म्हणजे तोंड गेलं. एकदा एका ब्राह्मणाची कन्या उपवर झाली म्हणजे मोठी झाली, लग्न करण्याजोगती झाली. आताच्या काळात मोबाईल वापरण्याजोगती झाली. मोबाईलचा योग्य वापर कसा करावा ह्या योग्य झाली तिच्या बुद्धीनुसार. आणि त्या ब्राह्मणाने विचार केला की आता मुलीचं लग्न लावायचंय, काय करावं. पैसे नाहीत, परिस्थिती नाही. आता तो ब्राह्मण सोमवती अमावस्येच्या दिवशी देऊळवाड्याला चालला. आणि देऊळवाड्याला जाता जाता तो रुद्रपूरला आलेला आहे. रुद्रपूरला आल्यानंतर तळ्याच्या काठावर श्रीप्रभू बाबांचं दर्शन झालेलं आहे, नमस्कार केलेला आहे. आणि श्रीप्रभू बाबांना तो म्हणतो, त्यावेळेस श्रीप्रभू बाबा कुठे आहेत? निष्कळंकाच्या देवळात खेळ खेळतायत. श्रीप्रभू बाबांना तो म्हणतो की यजमाना, कन्या उपवर झालेली आहे, विवाह करायला पैसे नाहीत, द्रव्य नाही. काहीतरी द्रव्य पाहिजे होतं. श्रीप्रभू बाबा त्याच्याकडे पाहतात. श्रीप्रभू बाबा म्हणतात, अहो मेला चाल म्हणे. श्रीप्रभू म्हणतात, चल चल माझ्यासोबत. आता श्रीप्रभू बाबांनी त्याला सोबत घेतलेलं आहे, निघालेले आहेत. आणि श्रीप्रभू बाबा त्याला बंदेश्वराच्या देवळाच्या उत्तरेला अंगणाखाली घेऊन येतात. पायाच्या अंगठ्याने जागा दाखवतात, उकरतात. आणि त्या ठिकाणी उकारल्यानंतर त्या ठिकाणी सोनं निघतं. श्रीप्रभू बाबा हात घालतात, 2 ओंजळी सोनं काढतात, त्याला देतात. खुश होऊन जातो तो. मनामध्ये फटफटीची इच्छा व्यक्त व्हावी. मनामध्ये फटफटीची इच्छा व्यक्त व्हावी. फटफटी माहिती ना? मनामध्ये फटफटीची इच्छा व्यक्त व्हावी आणि समोरच्याने मर्सडीज द्यावी. असा कार्यक्रम झाला तिथं. त्याला वाटलं काहीतरी देव देतील बा आपल्याला. देवाने सोन्याच्या 2 काय दिल्या, 2 ओंजळी भरून सोन्याच्या मोहरा दिलेल्या आहेत त्याला. परंतु आशाय केशनाशाय नदी वाहे ऋण जुना, नारायसी ठकडी मिली हजामले गया बघुना. आशाय केशनाशा, आशा मोठी वाईट असते. आशा संपते का? एखाद्या कुत्र्याला तुम्ही भाकर घाला, एक भाकर खाऊन सुद्धा ते कुत्रं दारचं हालत नाही. का बरं? आशा. एवढं सोनं दिल्यानंतर तरी सुद्धा ब्राह्मणाचा मोह संपला नाही. श्रीप्रभू बाबा आता त्या ठिकाणी त्याला धन दिलेले. श्रीप्रभू बाबा निघून गेलेत. आता हा ब्राह्मण, त्याला वाटलं इथं एवढं धन आहे, आपण अजून उपरू. त्याने अजून हात घातला तर तिथून कोळसा निघाला. हात काळे झाले. आपण म्हणतो ना कोळशाची दलाली. आणि हात, तुम्ही नाही म्हणत का? तुम्ही म्हणत नाही वाटतं. आपल्या तिकडं म्हणतात. आमच्या तिकडं लई माणसं हुशार आहेत, तशी तुम्ही हुशार आहे. गोपाळांमध्ये कुस्त्या लागायच्या, देव त्या कुस्त्या पाहायचे आणि गायडन्स करायचे. रुद्रपूरच्या जे पैलवान होते त्यांना कशा पद्धतीने जिंकायचं इशाऱ्याने सांगायचे आणि बरोबर ते जिंकायचे. पोळ्याचा सण जर असला तर पोळ्याच्या सणाच्या दिवशी ओडियाळा तळ्यावर लोक आपल्या बैलांना शृंगारत श्रीप्रभू बाबा हे पाहायला जायचे की लोक त्या बैलांना कशा पद्धतीने सजवतात. त्यांचे ते हे असतात ना
काय म्हणतात त्याला ते शिंग, त्या शिंगांना छाळायचे. वर्षातून एकदा त्यांना छाळावं लागतं, ते चांगलं त्याला तासावं लागतं, त्याची ते काय म्हणतात त्याला ते टोक चांगला आणि कुचीदार करावं लागतं. आणि ते केल्यानंतर त्याला रंगरंगोटी अशी करावं लागते. ते केल्यानंतर त्या बैलांना चांगली स्नान वगैरे म्हणजे आंघोळ वगैरे घालावी लागते, त्याच्यावरती झूल पांघरावी लागते, त्याच्या पायामध्ये काय करावं लागतं, पैंजण नाही, ती काय हे नाही, नृत्यांगना आहे का ती, घुंगरू बांधावं लागतात त्या बैलांच्या पायामध्ये. गळ्यामध्ये तो पट्टा असतो घुंगराचा. असं ते सगळं बाशिंग वगैरे असं ते शिंगांना ते असं ते सगळं शंबा बिंबा निऊर झूल बिल असं ते सगळं. आणि मग ते लोक वाद्यबिद्य वाजून गोड्या बिड्या उभारून निशाण बिशान घेऊन असं ते सगळं तयारी करायची, घरोघरी जायचे आणि आळंदीच्या काठावर भोजन व्हायचे. अशा पद्धतीचा तो कार्यक्रम. आणि हा सगळा कार्यक्रम श्रीप्रभुबाबा पोळा हा अवलोकन करायचे. वाजेश्वराच्या दक्षिणेच्या वडा पिंपळाच्या झाडाखाली तिथं शेतकरी राहायचे. त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारे मजूर त्या ठिकाणी त्यांना असं वाटायचं की शेतकरी आपल्याला आपल्या कामाचे बरोबर मोल देणार नाहीत. मग म्हणून ते काय करायचे, श्रीप्रभुबाबांची मनात कल्पना करायची, श्रीप्रभुबाबा जर इथं येतील तर आपल्याला आपला वाटा बरोबर मिळेल. मग आणि अशा वेळेस श्रीप्रभुबाबा बरोबर त्या ठिकाणी जायचे, त्या शेतकऱ्यांना बरोबर वाटा पाडून द्यायचे, त्यांना मजुरांना बरोबर द्यायचे. मजुरांना असं वाटायचं की आम्हाला श्रीप्रभू आल्यामुळे भरपूर मिळालं. मालकाला असं वाटायचं की मजुरांना त्यांच्या कामाचं जो रोज आहे तो देऊन आपल्यासाठी आपलं व्यवस्थित राहिलं, म्हणजे श्रीप्रभुबाबांनी आपलं नुकसान होऊ दिलं नाही. अशा पद्धतीने ती लीळा त्या ठिकाणी घडायची. सगळ्या प्रदेशामध्ये श्रीमंत असलेले कासार आळंदीच्या पश्चिमेला बिडार करायचे, त्या ठिकाणी गिराईक यायचे. श्रीप्रभुबाबा त्या ठिकाणी बसायचे, भाव करायचे आणि म्हणायचे, आओ मेला घे म्हणे, घे ना म्हणे, आम्हाला स्वस्तात मिळतं. दुकानदार म्हणायचा, आमची वस्तू महाग विकली. दुकानदाराला वाटायचं की देवानी वस्तू आपली महाग विकली, घेणाऱ्याला वाटायचं का स्वस्तात भेटली. अशा पद्धतीची ती लीळा. असं बाजारपेठेला संबंध द्यायचे. एके दिवशी काय झालं, मठाच्या बाहेर नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात कळमेश्वराच्या दक्षिणेला एक गाढव मरून पडलं. मरून म्हणजे असं थोडंसं. श्रीप्रभुबाबा त्या ठिकाणी गेले, त्याला हाताने स्पर्श केला आणि श्रीप्रभुबाबा म्हणतात, उठ 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 भुंक. आणि मग ते भुंकायला लागले आणि भुंकत भुंकत जाऊ लागले. श्रीप्रभुबाबा हसू लागले. रामधरण्याचा मुलगा नरसिंगना हळदपूरच्या हरुद्रपूरला आला. श्रीप्रभुबाबा खांबांना शिवण्याचा खेळ त्या ठिकाणी चालू होता. त्यांचे तंबू रामनाथाच्या देवळाच्या पूर्वेला होते. मग त्याने गोसाव्यांना पाहिले. मग त्याने आपल्या आजूबाजूला असलेली सेवकांची गर्दी बाजूला केली. सभोवताली पहारेकऱ्यांची साखळी लावली. रामनाथाच्या ईशान्य दिशेला श्रीप्रभूंची भेट झाली. तंबूकडे घेऊन आला, तिथे दंडवत घातली, श्रीचरणी लागला आणि त्याच्या कमरेला एक जडावाचा अलंकाराचा एक चिरा होता, तो काढला. त्याला बांकुवा नावाचा अलंकार म्हणतात, तो काढला आणि त्याला इशारा केला. त्याने श्रीचरणावर डोकं ठेवलं आणि तो म्हणतो की जीजी, हे जर आपल्या उपयोगा जाईल, म्हणजे हे जर आपल्या उपयोगाला जर जाईल तरी यापेक्षा माझं काही भाग्य थोर
कमी आहे का? माझं थोर भाग्य आहे, असं मी भाग्यवान आहे. श्रीप्रभू बाबांनी तो चिरा ठेवला. मग त्याने पडदणी दिली, मर्दना मादाने झाले, चांगल्या प्रकारे पूजा केली. 3 पदरी रेशमी जाडी म्हणजे चादर अर्पण केली. एकाचे मत त्रिवडी नाही दिली. मग भोजन झाले आणि निघाले. अशा पद्धतीच्या या लीळा आहेत. आपला कार्यक्रम संपला. आपापल्या जागेवर उभे राहा, उभे राहा. आता उद्या भेटू आपण, का संध्याकाळी? झालं का? झोप झाली का बाबा? आपलं तिथं कशाला बसायचं? तिथं गरम वाफा येतं. आरती प्रभु मेरे तन मन धन